नमस्कार कला शिक्षक मित्रांनो, मी कला शिक्षक मनोहर बाविस्कर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, कला अध्यापक सेवांतर्गत प्रशिक्षण निवड वेतन श्रेणी। तर कला शिक्षक मित्रांनो, आज आपण सेवांतर्गत प्रशिक्षण निवड वेतन श्रेणी याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। शिक्षक मित्र हो, शिक्षक म्हणून शैक्षणिक सेवेत 24 वर्ष व त्यापेक्षा अधिक काळ आपण अध्यापन कार्य करत आहात। निवड श्रेणीस पात्र होण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य आहे। भविष्य काळाचा वेध आणि वर्तमानातील बदल अंगीकारण्यासाठी दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम या प्रशिक्षणातून होणार आहे। सेवेत रुजू होतानाची परिस्थिती आणि त्यानंतर झालेली स्थित्यंतरे यासाठी स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे। प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षण आराखडा, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण प्रक्रियेत नव्याने होत असणारे बदल, ध्येय, धोरणे, अध्यापन विषयाचे दृष्टिकोन यांना समजून घेणे आणि तसेच बदल प्रत्यक्षात करणे आवश्यक आहे। हे लक्षात घेऊन प्रशिक्षणातील घटकांची निवड करण्यात आली आहे। आपल्या व्यवसायात स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी धडपडले पाहिजे। एक शिक्षक म्हणून जास्त परिपूर्ण आणि स्वतःला सक्षम करण्यासाठी या प्रशिक्षणात विषयांचा नक्कीच उपयोग होईल। या प्रशिक्षणाकडे एक ऊर्जा स्तोत्र म्हणून पाहायला हवे। प्रशिक्षणातून कौशल्य अनेक क्षमतांचे केले जाणारे मूल्यमापन हे नक्कीच तुम्हाला सक्षम करेल। तसेच शिक्षण व्यवस्थेकडून सातत्याने व्यक्त होत असलेल्या अपेक्षाकरिता आपणास सक्षमता प्राप्त होण्यास मदत होणार आहे। प्रशिक्षणाचे स्वरूप। निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण हे सलग 10 दिवस असणार आहे। प्रत्येक दिवसाची सुरुवात ही परिपाठाने होईल। त्यानंतर एखाद्या आदर्श शाळेविषयी ध्वनी चित्रफित दाखवून त्यावर आधारित चर्चा आयोजित केली जाईल। यामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे। मोठ्या सुट्टीनंतर प्रेरणादायी व मूल्य शिक्षणावर आधारित अशी ध्वनी चित्रफित पाहून त्यावर आधारित चर्चा आयोजित केली जाईल। यात प्रशिक्षणार्थीचा सक्रिय सहभाग आवश्यक असेल। तसेच प्रत्येक दिवशी 5 सत्रे ही प्रशिक्षणाच्या अध्ययन निष्पत्तीनुसार विविध घटकांवर आयोजित केली जाईल। प्रत्येक सत्रासाठी प्रशिक्षणार्थीची उपस्थिती अनिवार्य असेल। प्रशिक्षण काळात पूर्व चाचणी, बहुपर्यायी व आभासी आणि लेखी मूल्यमापन असणार आहे। लेखी चाचणीचे गुण प्रशिक्षणार्थ्याच्या मूल्यमापनात समाविष्ट होतील। बहुपर्यायी आभासी चाचणी ही प्रत्येक तासिकेनंतर घेण्यात येणार आहे। प्रशिक्षण समाधानकारकरित्या पूर्ण करण्यासाठी त्यात किमान 50 गुण संपादन करणे आवश्यक आहे। प्रत्येक तासिकेनंतर सुलभाच्या तासिकेतील कामगिरी संदर्भात प्रत्याभरण आभासी सराव करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। प्राप्त माहिती व विश्लेषण केंद्र संचालकाला व सुलभकाला उपलब्ध होणार आहे। प्रशिक्षण दरम्यान। प्रशिक्षण काळात प्रत्येक दिवशी वेळेत आणि पूर्णवेळ उपस्थित राहणे अनिवार्य आहे। प्रत्येक सत्रात सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे। प्रशिक्षणादरम्यान बहुपर्यायी चाचणी, स्वाध्याय असे मूल्यमापन केले जाणार आहे। वेळोवेळी दिलेली कार्ये निर्धारित वेळेत पूर्ण केलेली असावीत। प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण काळातील स्वाध्याय व्यतिरिक्त 5 स्वाध्याय व कृती, संशोधन, प्रकल्प, नवोपक्रम, अहवाल हे प्रशिक्षण संपल्यापासून किमान 40 दिवसात पूर्ण करून ते प्रशिक्षण केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे। निर्धारित वेळेनंतर गृहकार्य स्वीकारले जाणार नाही। प्रशिक्षण काळातील मूल्यमापन। प्रत्येक घटकावर आधारित प्रत्येक तासिकेनंतर व वस्तुनिष्ठ स्वरूपात एक चाचणी घेतली जाईल। यामध्ये बहुपर्यायी प्रश्न, विषय ज्ञान आकलन, विषयाचे पूर्वज्ञान, तासिकेतील विषयावर वाचन साहित्य यावरील आधारित असे असावीत। त्या चाचणीत 10 प्रश्नांचा समावेश असेल। त्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी 1 गुण असेल। अशा स्वरूपाच्या प्रत्येक घटकावर आधारित चाचण्या असणार आहेत।
एकूण घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये प्राप्त गुणांचे 100 गुणात रूपांतर केले जाईल. प्रत्येक तासिकेनंतर संबंधित घटकावर आधारित चाचणीसाठी QR कोडच्या माध्यमातून चाचणी खुली करण्यात येईल. सदर चाचणी बहुपर्यायी प्रश्न प्रकारची असेल. चाचणी पूर्ण झाल्यानंतर सबमिट व या बटनावर क्लिक करावे. एकदा ऑनलाईन चाचणी सबमिट केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ती चाचणी पुन्हा सुरू होणार नाही याची नोंद घ्यावी. निर्धारित वेळेत आपण चाचणी दिली नाही तर त्या घटकावर आधारित चाचणी पुन्हा देता येणार नाही. ब. प्रशिक्षण काळात आपणास देण्यात आलेल्या 5 घटकावर आधारित स्वाध्याय लेखन करणे अनिवार्य राहील. सदरचे 5 स्वाध्याय गटात चर्चा करून प्रशिक्षण काळात 1 दिवसाआड जमा करावेत. गटनिहाय एकच लेखन केले जावे ज्याचे गुण गटातील सर्वांना एकसारखे दिले जातील. उर्वरित 5 स्वाध्याय प्रशिक्षणोत्तर काळात वैयक्तिकरित्या लेखन करून पूर्ण करावे. एकूण 10 स्वाध्याय 5 स्वाध्याय प्रशिक्षण काळात व 5 प्रश्नोत्तर काळात पूर्ण करावे लागतील. क. संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शेवटच्या दिवशी 50 गुणांची लेखी चाचणी घेतली जाईल. लेखी चाचणीचे स्वरूप रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या, टिपा लिहा, लघुत्तरी, उपाययोजनात्मक आणि मुक्तोत्तरी राहील. प्रशिक्षणोत्तर मूल्यमापन. प्रशिक्षणानंतर संपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भातील स्वाध्याय व अहवाल 40 दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे. उर्वरित 5 स्वाध्यायांचे वैयक्तिक लेखन करून प्रशिक्षणानंतर 40 दिवसांनी जमा करावेत. प्रशिक्षणोत्तर काळात एकूण 5 स्वाध्याय पूर्ण करावे लागतील. त्या प्रत्येक स्वाध्यायास 10 पैकी गुण देऊन गुणांकन केले जाईल. प्रत्येक अहवाल, कृती संशोधन अहवाल, नवोपक्रम अहवाल यापैकी कोणताही एक अहवाल मूल्यमापनासाठी आपणास पूर्ण करावा लागेल. त्यासाठी 50 गुण पैकी गुण देऊन गुणांकन केले जाईल. गुणदान योजना. अ. चाचणी 100 गुण. ब. स्वाध्याय 100 गुण. क. लेखी चाचणी 50 गुण. ड. अहवाल लेखन 50 गुण. शिक्षक मित्रांनो, आज आपण भाग पहिला पाश्चात्य कला संस्कृतीचा इतिहास या पाठाबद्दल माहिती जाणून घेतली. या पाठामध्ये आपण पाश्चात्य कलेचा संपूर्ण इतिहास अभ्यासला. त्यामध्ये पाश्चात्य वास्तुकला, ग्रीक वास्तुकला, पाश्चात्य शिल्पकला, पाश्चात्य चित्रकला तसेच आधुनिक कालखंडातील चित्रकला या सर्व विषयांचा सखोल अभ्यास आपण आज केला. यासोबतच संबंधित चित्रे, पेंटिंग्स आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून आपण ही माहिती अधिक समजून घेतली. त्यामुळे पाश्चात्य कलेचा इतिहास आणि तिचा विकासक्रम आपण सविस्तरपणे जाणून घेऊ शकलो. धन्यवाद.